भारतीय किसान संघाच्या वतीने असेल किंवा प्रगती संघाच्या वतीने आज अकोल्याच्या मूर्तिजापूर या ठिकाणी एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा जर पाहायला गेला तर 200 ते 250हून अधिक या ठिकाणी ट्रॅक्टर असतील किंवा बैलगाड्या असतील या ठिकाणी येऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेरून घेतलेला आहे। माझ्या सोबत आहेत, बघू शकता माझ्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर कशा प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग या ठिकाणी एकवटलेला आहे। 46 ते 47 डिग्री सेल्सिअस उन्हाच्या तापमानामध्ये सुद्धा हे शेतकरी आपल्या मागण्या ज्या आहेत या मागण्यांचं निराकरण व्हावं याकरता या ठिकाणी थांबलेले आहे। एकच मागणी घेऊन या ठिकाणी शेतकरी वर्ग बसलेला, जोपर्यंत जिल्हाधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील, जोपर्यंत आम्हाला इथे येऊन आमच्यासोबत बोलत नाहीत किंवा आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा जो आहे अशाच प्रकारचा सुरू राहील। त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे पीक विमा कंपनी जी आहे, पीक विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांची ज्या प्रकारे थट्टा सुरू आहे ती थट्टा त्वरित थांबवावी, त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांचा जे नुकसान भरपाई आहे ती त्वरित मिळावी, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी आज या ठिकाणी एकवटलेले आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी नेते आहेत, शेतकरी पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल राजू भाऊ, आज जो एल्गार मोर्चा काढलेला आहे काय सांगाल याबद्दल? आम्ही इथं 1 वाजता आलो आहोत। 1 वाजतापासून आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे की बाबा 5 वाजेपर्यंत या एसडी ऑफिसच्या समोर आमचा ठिय्या आंदोलन होणार आहे। जर आता 1 घंट्याच्या अंदर आमच्या शेतकऱ्याला न्याय जर भेटला नाही तर आम्ही 5 वाजता अशी घोषणा करू की ती घोषणा या शासनाला परवडणार नाही आहे। त्याच्यामुळे शासनानं आता आमच्या उन्हात बसाचा एवढा अपमान करावा नाही, आता नाहीतरी एक केस शिल्लकच लावून घ्यायची आहे। ते जर कधी आम्हाला आता अर्ध्या घंट्याच्या अंदर निर्णय देत नसतील तर आम्ही 5 वाजता आम्ही निवेदनात लिहिलं आहे की आम्ही कूच करणार। आम्ही आमची आता पुढची लढाईची दिशा ठरवायची आता सभा लावतो, आम्ही 1 घंटा आमचे भाषण करतो, सगळ्या शेतकऱ्याचा मनोगत घेतो आणि शेतकरी जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार आम्ही 5 वाजता पुढचा निर्णय घेऊ। एक हायवे बंद करू, नाही तर मग पुढचा निर्णय काय घ्यायचा सर्व शेतकरी सल्ल्याने घेतला जाईल। याची शासनाने आता 1 घंट्यात नोंद घ्यावी, नाही तर 1 घंट्यानं इथं नॅशनल हायवेवर शेतकरी कूच करतील, याची शासनाने जाण घ्यावी। पुढील अर्ध्या तासात जर कुठल्याही प्रकारे कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी असतील अथवा पालकमंत्री जर या ठिकाणी आले नाहीत तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा जाम करू असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। माझ्यासोबत आणखीनही शेतकरी नेते आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल राहुल? आम्ही आता त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे। याच्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि हायवेवर जाऊन आता यांची सर्व जबाबदारी याचीच आहे एसडी साहेबाची, कारण की आम्ही निवेदन देऊन चुकलो, चर्चा करून चुकलो, काही निष्पन्न झाला नाही। कलेक्टर आणि आतापर्यंत कलेक्टर मॅडम आणि पालकमंत्री तर पोहोचले नाही, शासन गंभीर नाही आहे। आता आम्ही गंभीर यांना करून टाकू। हा आमचा किसान संघातर्फे आणि इतर संघटनेतर्फे हा पूर्णतः आता आम्ही अर्ध्या तासात चक्काजाम करणारच आहे 100% इथून, आणि शेतकऱ्यांनी निर्णय दिला आहे। सर्व शेतकरी आताच चला म्हणतात, परंतु आम्ही त्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की अर्धा तास त्यांची वाट बघू, त्याच्यानंतर आम्ही वाट बघणार नाही। मातृशक्ती आमच्या सोबत आहे, सर्व पदाधिकारी, किसान संघाचे सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। सर्व शेतकरी पुऱ्या तालुक्यात शेतकरी जमा होतील आणि आम्ही लेकर बाय घेऊन त्या इथं बसू आणि आम्ही जेल भरोही करू आणि मराला तयार होऊ। आमचा अंत पाहू नका। येणाऱ्या काळात जर समजा आम्हाला जेल भरो आंदोलन करण्याची वेळ पडली अथवा चक्का जाम करण्याची वेळ पडली तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही असा इशारा दिलेला काही युवा शेतकरी सुद्धा आहे माझ्यासोबत। आज आम्ही सर्व शेतकरी संघटना आणि मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी येथे सकाळपासून इथे उन्हातानात बसलेला आहोत। आज आमचा एवढा प्रशासन आणि शासन हे दोन्ही पण एवढा अंत पाहत आहे की आज 47 डिग्रीमध्ये भर उन्हात आम्ही इथं बसलेलो। आज आम्हाला आमचा हक्क मागासाठी दिवसभर उन्हात जो जगाचा पोशिंदा आहे, जो सर्व शेतकऱ्या सर्व जगाला पोचतो, अन्नाची सोय करतो, अशा या आमच्या शेतकरी जातीला इथं येऊन बसायचं काम पडत आहे आणि हे प्रशासन आणि शासन कुणीच दखल घ्यायला तयार नाही। आम्ही भीक नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहोत। या हक्कासाठी हे एवढी मोठी लढाई उभी करून सुद्धा कुणी दखल घ्यायला तयार नाही। जर अर्ध्या तासात पालकमंत्री किंवा कलेक्टर मॅडम यांनी जर या गोष्टीचे सिरियसपणा घेतला नाही तर आम्ही अर्ध्या तासांनी हायवे जाम करणार आहोत आणि एक मोठं पाऊल इथे उचलणार आहोत। 47 डिग्रीच्या तापमानात आम्ही सकाळपासून सर्व शेतकरी तालुक्यातले पीक विमा आणि कर्जमाफीसाठी थांबलेला। शासनाने आमचा अंत पाहू नये, आम्ही तसेच मेलेले आहोत। आता आम्हाला मराला काही प्रॉब्लेम नाही आहे।
जे मुख्यमंत्री विधान भवनात खोटी घोषणा करतात ते खोटी घोषणा त्यांनी इथं हे करून द्या. अन्यथा त्यांनी जाहीर करावं की आम्ही घोषणा खोटी केली, नशा करून आम्ही घोषणा केली, आम्हाला माफ करा. आम्ही सर्व शेतकरी त्यांना सोडून देऊ, अन्यथा आमचे पैसे घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत, खोट्या घोषणा केलेल्या आहेत, या त्वरित थांबाव्या किंवा आम्हाला कुठून तरी कळवावं की ज्या प्रकारे घोषणा केल्या होत्या त्याची पूर्तता केल्या जाईल, हीच एक मागणी केलेली आहे. माझ्यासोबत महिला सुद्धा शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी मागणी घेऊन ते आज या ठिकाणी आलेले आहेत, काय पुढचं पाऊल असणार आहे त्यांचं, हे आपण ज्या महिला ज्या शेतकरी वर्ग या ठिकाणी झालेले आहेत त्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल आज या मोर्चामध्ये झालेला संतप्त झालेला? आज आम्ही सकाळपासून 9 वाजतापासून इथं निघालेलो आहोत. माझे शेतकरी सगळे भाऊ आलेले आहेत, उन्हात इथं बसलेले आहेत, पण तरी आमचा निर्णय कोण लावून नाही राहिला. पीक विमा आम्हाला आतापर्यंत भेटलेला नाही आहे. आम्हाला जिथपर्यंत पीक विमा भेटत नाही, आमच्या अकाउंटमध्ये पैसे जाते तिथपर्यंत आम्ही तो हटणार नाही, नाहीतर आम्ही मग चक्का जाम करू. चित्त जोपर्यंत आमच्या खात्यात पैसा जमा होणार नाही तोपर्यंत आमचा निर्णय बदलणार नाही असं बोललं गेलेलं आहे. काय सांगाल मावशी? आम्हाला पीक विम्याचे पैसे जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत आम्ही असंच थांबवू इथं का. आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं पीक विमा साहेबांनी, कंपनीने, आमचे पैसे आले नाही आमच्या खात्यात. जोपर्यंत आमच्या खात्यावर पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही आमची परिस्थिती अशीच करू आणि आमचं प्रशासन आमच्या मागं नाही आहे. आमच्या सोबत नाहीये. भारत हा देश कृषीप्रधान जरी असला तरी सुद्धा हा कृषीप्रधान देश हा पुरती नावापुरतीच राहिलेला असल्याचं महिला शेतकरी वर्गांकडनं सांगितलं गेलेलं आहे. माझ्या पाठीमागे सुद्धा दाखवू शकतो मी कशा प्रकारे या उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, पंचायत समिती कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय कशा प्रकारे एका शेतकरी वर्गाने घेरून घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्यांना बाहेर निघू देत नाही आहेत किंवा या परिसरामध्ये येण्या जाण्याकरता जो रस्ता आहे, प्रमुख रस्ता आहे, तो सुद्धा आज या मोर्चाच्या माध्यमातून जे आहे तो हा पूर्ण चक्का जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरी जर बाजू पाहायला गेलं तर याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर तालुक्यातला जो हा पूर्ण शेतकरी वर्ग आहे, हा बळीराजा आहे, हा आज आपल्या मागणी करता या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. यांची मागणी नेमकी जी आहे, गेल्या काही वर्षांपासून आम्ही ही मागणी घेऊन लढत आहोत, परंतु कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या वतीने तोडगा काढला जात नाही. कुठल्याही प्रकारे आम्हाला नुसते आश्वासनं दिल्या जातात, मात्र आमच्या खात्यामध्ये तुटपुंज एक रक्कम दिल्या जाते. ज्या प्रकारे आम्ही आमच्या शेतात पेरणी करतो, ज्या पेरणी लागण लावतो, ती सुद्धा आम्हाला मिळत नसल्याचं एक खंत या वतीने प्रशासनाच्या विरुद्ध या शेतकरी वर्गाने उचललेला संताप हा नेमका जो संताप आहे, हा उद्रेक हा कुठपर्यंत जाईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा? मी सर्वप्रथम इथं कोणत्या पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून आलेलो नाहीये. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी म्हणून आलेलो आहे. दुसरी गोष्ट, राजकीय पक्षाचा विचार केला तर राजकीय पक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस मूर्तिजापूर पक्षाने या सर्व शेतकरी संघटनांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही या लढाईत सोबत आहोत. आपण जर मागच्या काही मुद्द्यांवरती आम्ही लढाई लढत आहोत, त्यातला मुख्य मुद्दा आहे पीक विमा. आता तुम्ही जर पीक विम्याचा विचार केला तर शासन शेतकऱ्याच्या नावानं पीक विमा कंपनीला सरासरी 20 ते 25 हजार रुपये कंपनीला जातं. माझं म्हणणं आहे पुढच्या वर्षीपासून आम्हाला विमा देऊ नका. ते जे तुम्ही प्रीमियम भरता, प्रीमियम आमच्या नावानं कंपनीला देतात, ते आम्हाला त्यांना डायरेक्ट काही फरक नाही पडत. आम्हाला पीक विमा पाहिजे नाही पुढच्या वर्षीपासून. दुसरा मुद्दा असा, कर्जमाफी. 75% लोकांनी कर्ज भरलेले आहे, 25% लोक फक्त कर्ज भरायचे राहिलेले आहेत. त्यातही त्यांनी निकष लावलेले आहेत. निकष असे आहेत की ज्याच्याकडे पर्सनल लोन, होम लोन, ट्रॅक्टरचं लोन, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मग मला सांगा, जर सगळेच निकष लावायचे तर मग नेमकं काय 3-4% शेतकऱ्यालाच कर्जमाफी द्यायची आहे काय? अशा प्रकारची. आणि जे मोठे मोठे आंदोलक आहेत, शेतकरी नेते आहेत, त्यांना सुद्धा ते आपल्या पक्षात घेऊन कॅप्चर करून राहिले, म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने कोणी उरलंच नाही पाहिजे. पण आज जे आपल्या तालुक्यात शेतकरी संघटना असो, प्रगती शेतकरी मंडळ असो, भारतीय किसान संघ असो किंवा विविध संघटना असो, आम्ही सगळे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्व एकवटलेलं आहे. आम्ही आता आमची जी लढाई आहे, लिडरशिप आज संघटनेकडे आहे. ते संघटनाने डिसिजन घेतलं की अर्ध्या तासात आपण इथं थांबू. अर्ध्या तासानंतर जर यांनी काही निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्ता पूर्ण ब्लॉक करू. तसंच निवेदन आम्ही पक्षाच्या मार्फत सुद्धा असं दिलेलं आहे की जे शेतकरी संघटना डिसिजन घेतील, वेगळ्या विविध संघटना, त्याच्यासोबत आम्ही राहू. आम्ही सुद्धा त्या चक्का जाम मध्ये सहभागी असू. आमचे सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते इथं आहेत आणि ते सुद्धा जाम करतील. याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. पाहिलं जात आहे का म्हणजे कसं 2 तासापासून आपलं आंदोलन चालू आहे? काहीच करून नाही राहिले, हे करतील नाही, हे पक्का भरोसा आहे मला.
आतापर्यंत नाही केलं त्यानं. आता काय करतात हे? काहीच करत नाही. हे फक्त आपल्याला भरोसा देऊन राहिले. हे काहीच नाही करत. यानं 4 बायले अंदर नाही येऊ दिलं. आमच्या माणसानं पाया फुट लावून 4 माणसं बायले अंदर नाही येऊ दिलं. काय करू शकतो आपल्याला? त्या 2 बाया एका बाईसाठी माणसासाठी 8-10 पोलीस आहेत तिथं संरक्षणासाठी. आमच्या जनतेसाठी नाही. माझे भाऊ पण 4 घंट्यापासून 9 वाजतापासून उपाय दाबाची पडलेल्या उन्हात. त्याची कदर नाहीये. याची नंग्याची कदर आहे फक्त सरकारले. आमची कदर नाहीये. आमच्या भविष्यात खाते नाही भोतूचे, पण आमच्यासाठी हे काहीच करू शकत नाही. याच्या लेखाला आपलं वरण पाहिजे. याच्या लेखाला आपली पोळी पाहिजे. आम्ही तरी कलवा खाऊ शकतो, पण हे चांगली डाळ पाहिजे. सर्वांना अन्न खाऊ घालणारा आज हाच माझा बळीराजा आज या तडपत्या उन्हामध्ये दिसत आहे. कुठे गेली सरकार? कुठे गेले मुख्यमंत्री? जे आश्वासन देणारे मुख्यमंत्री आहेत आज सुद्धा कुठेतरी हे लपून बसल्याचं हे शेतकरी वर्ग आपल्यावर आरोप करत आहेत. पालकमंत्री अकोल्यात असताना सुद्धा पालकमंत्री आज या ठिकाणी येत नसल्याची एक खंत व्यक्त केली गेलेली आहे. ज्यांना आम्ही निवडून दिलं, ज्यांना आम्ही वोट दिले आणि आमच्या भरशावर खुर्च्या गेल्या, अशा खुर्च्या खाली करा, अन्यथा आमचा हा जो मागणी आहे ही पूर्ण करा, हीच एक मागणी घेऊन आज हा शेतकरी वर्ग या ठिकाणी एकवटलेला आहे. आज आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील 8 मंडळातील शेतकरी, सर्व शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, प्रगती शेतकरी मंडळ, शेतकरी संघटना सर्व मिळून आम्ही इथं एकत्रित आलो आहोत. विषय आमचा आहे की पीक विमा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. पीक विमा कंपन्यांना शासनाने 27,500 रुपये प्रति हेक्टरी प्रीमियम दिलं आणि आम्हाला शेतकऱ्याला पैसे 3,000 रुपये हेक्टरी दिले. 300 रुपये एकरीप्रमाणे दिले. आम्हाला आमच्या हक्काचे पैसे पाहिजे. आज पूर्ण भारताचं सोयाबीनचं उत्पन्न हे 10 क्विंटल 74 किलो आहे आणि मूर्तिजापूरचं उत्पन्न दाखवलं गेलं चुकीच्या पद्धतीनं 12 क्विंटल 92 किलो. म्हणजे जगाच्या पाठीवर भारताच्या पाठीवर मूर्तिजापूर तालुका सर्वात उत्पन्न दाखवलं गेलं, जबकि या क्षेत्रात 4 क्विंटलच्या वर उत्पन्न झालं नाही हेक्टरी. खोटे पीक कापणी प्रयोग आहे आणि सॅटेलाइटची माहिती खोटी आहे. वरून झाड हिरवं दिसतं त्याला, सोयाबीनचं तणाचं झाड हिरवं दिसते, आपल्या गांजरगावचं झाड हिरवं दिसते, तणाचं झाड हिरवं दिसते. खोट्या माहितीप्रमाणे चुकीची माहिती दिली आणि शासनानं पीक विमा कंपनीला उपाशी ठेवलं आणि शेतकऱ्याला उपाशी ठेवलं. आता महिला प्रतिनिधी आमच्यासोबत आहे. आज महिला मातृशक्ती आमच्यासोबत आलेल्या आहे, कारण की आमच्या लेकरं बाया उपाशी मेल्यापेक्षा आम्ही इथं येऊन बसलेलो आहोत. 37 टेम्परेचरमध्ये आम्ही जर आलो असेल तर आज आमचा जीव धोक्यात घालून आलेलो आहोत. आम्ही इथं विमा घेतल्याशिवाय जाणार नाही. सांगा आमची काय इज्जत आहे इथं? आम्ही 2-3 घंट्यापासून इथं जर बसलेला आहो उन्हातानांदी. माझे भाऊ बंधू जरे बसलेले आहेत उन्हातानापासून. संरक्षणच्या साहेबा लोकांचं आहे, गेट लावून घेतलेलं आहे, तिथं पोलीस संरक्षण आहे. आम्ही सर्व उन्हाताना तिथं मरून राहिलो. कायसाठी काय इज्जत आहे आमची? आमची इज्जत सांगा काय? याचं एखाद्या बंधाचं कमी नुकसान झालं असं लेकराचं तर हे देतील का भरपाई करून? हे साहेब 2 मिनिटापुरते आले गेले. पाण्याची व्यवस्था करतो आम्ही, मंडपाची व्यवस्था करतो. अरे आपोआप सावली येऊन राहिली आमच्या भावाबंधावर. पण या सरकारनं काही नाही करू राहिले आमच्यासाठी. काय करू राहिले हे पाहून घे ना. गेट लावून घेतलं 4 बायासाठी. राहुल भाऊनं किती विनंती केली का आतमध्ये येऊ द्या, आतमध्ये येऊ द्या. तेव्हा त्यानं आम्हाला 4 बायला आतमध्ये येऊ दिलं. हे पोलीस आमची कास्तकाराची अरे निपटा भिकारी समजलं आम्हाला. कुत्र्यासारखं बाहेर ठेवलं आम्हाला उन्हातानात आणि तुम्ही आतमध्ये आहे. तुमची पोलीस संरक्षण आहे ठेवले का तुमच्या जिंदगानीवर? काहीच म्हणत नाही तुम्हाला. आमच्या माता तुम्हाला पगार चालू रे नंगे तुम्ही आमच्यापेक्षा एकदम नंगी समजतो आम्ही तुम्हाला. भिकार चोडा लोक. आमच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत ना. तुमच्यासाठी आम्ही तुमच्या लेकर बाय पोहोचतो. आम्ही डबकीतलं पाणी पितो उन्हातलं. तुम्हाला डिस्लरीचे पाणी पाहिजे. हे काही विचार करा. आमच्या माता तुम्ही. प्रतीक पुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.